नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, ज्याद्वारे आपण निरोगी आयुष्याचा मंत्र जाणून घेत असतो. आज 21 जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जातोय. खरं तर आपल्या भारताने जगाला दिलेली ही सुदृढ जीवनाची खास देणगी आहे. आपणही सर्वांनी दररोज योग साधना करायलाच हवी. तसंच आज आपण जागतिक योग दिवसानिमित्त जाणून घेणार आहोत आपले सांधे कायम भक्कम कसे ठेवावे. आजचा आपला विषय आहे सुदृढ सांध्यांसाठी कान मंत्र, आणि जो देण्यासाठी आज आपल्या बरोबर कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर उत्कर्षा जोशी काकतकर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर उत्कर्षा जोशी काकतकर या ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. त्यांचं MBBSचं शिक्षण झालं नवी मुंबईच्या MGM मेडिकल कॉलेजमधून. तसंच पिंपरीतील DY पाटील मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MS इन ऑर्थोपेडिक्स पदवी संपादित केली. त्यानंतर त्यांनी DNB ऑर्थो आणि सिम्बायोसिस विद्यापीठातून हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमाचं शिक्षणही घेतलं. त्यांनी जर्मनी, अमेरिका, रशियातून फेलोशिप मिळवलेली आहे, ज्यात ट्रॉमा, फूट अँड अँकल सर्जरी, लिम्ब रिकन्स्ट्रक्शन, स्पाइन सर्जरी आणि विशेषतः जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीचा समावेश आहे. डॉक्टर उत्कर्षा या सध्या नाशिकमधील काकतकर हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटरमध्ये प्रमुख सल्लागार अर्थात कन्सल्टंट आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रीय परिषदांमध्ये विविध शोध निबंध सादर केलेले आहेत. त्यांनी केलेलं संशोधन हे विविध वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. डॉक्टर, आपल्या शरीरात अनेक सांधे असतात, पण सांधा म्हणजे नेमकं काय असतं? सांधा म्हणजे आपल्या शरीराचा तो भाग आहे जिथं दोन किंवा अधिक हाडं एकमेकांच्या समोर येतात आणि एक युनिट म्हणून काम करतात. तर या सांध्याच्या रचना जी असते त्याच्यात दोन हाडं समोरासमोर येतात. त्या भागावर एक गुळगुळीत आवरण असतं ज्याला कार्टिलेज म्हणतात. त्या सांध्याला जोडून धरणाऱ्या काही दोऱ्या असतात ज्याला लिगामेंट्स म्हणतात. आणि सांध्याभोवती एक पिशवी असते, कॅप्सूल, ज्याच्यातून पाणी तयार होतं, ज्यामुळे सांध्याची हाडं एकमेकांवर अगदी स्मूथपणे न कुठलंही घर्षण होता हलतात. अगदीच. आपण सांधा म्हणजे नेमकं काय असतं ते सांगितलेलं आहे, पण या सांध्याचं आपल्या शरीरात महत्त्व काय असतं? सांधे हे आपल्या हाडांच्या आणि स्नायूंच्या स्थिरता आणि आधारासाठी महत्त्वाचे असतात. आपले जे रोजची ॲक्टिव्हिटी असते, हालचाल असते, त्याकरता सांध्यांची गरज असते. त्याचबरोबर आपल्या शरीराचं वजन, भार पेलवत असतात ते, आणि शॉक ॲब्झॉर्बरसारखं शरीरावरचे अनेक ताण शोषून घ्यायला मदत करतात. अच्छा, हे सांधे कायम निरोगी राहावे, भक्कम राहावे, यासाठी आपण काय करायला हवं? सांधे निरोगी ठेवायला असा कुठला एक असा ठराविक फॉर्म्युला तर नाही आहे, पण अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत रोजच्या जीवनातल्या ज्याचा आपण समावेश करून सांधे तंदुरुस्त ठेवू शकतो. सर्वात महत्त्वाचं आहे आहारातून येणारं पोषण. अगदी. ज्याच्यात कॅल्शियम, विटॅमिन, प्रोटीन, इतर जीवनसत्व व्यवस्थित प्रमाणात असले तर सांधे मजबूत आणि लवचिक राहतात. आपला भारतीय आहार त्या सगळ्या घटकांमध्ये अगदी परिपूर्ण आहे. दुसरं आहे व्यायाम. नियमितपणे आठवड्यातले 4 ते 5 दिवस 20 ते 30 मिनटं व्यायाम ह्या सांध्यांकरता अतिशय महत्त्वाचा आहे. मग येतं महत्त्व आपल्या झोपेचं. 7 ते 8 तास पुरेशी झोप आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडाफार आराम हे सांध्यांना रिचार्ज करतात. तसंच महत्त्व आहे वजन आटोक्यात ठेवण्याचं. आपल्या उंची आणि वयासाठी महत्त्वाचं जेवढं प्रमाण आहे तेवढ्यात आपलं वजन राहिलं तर सांध्यांवर लोड कमी राहतो. मग आज जागतिक योग दिवस आहे, त्यामुळे योगाचं महत्त्व तर आपण सांगितलंच पाहिजे. सांध्यांचं आणि योगाचं अगदी घनिष्ठ नातं आहे आणि आपल्या मानसिक तणावाचाही आपल्या सांध्यांवर परिणाम होतो. त्यामुळे स्ट्रेस फ्री लाईफ हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सक्रियता, रोजच्या जीवनातली सक्रियता परिपूर्ण राहिली तर सांधे चांगलेच राहतात. त्यामुळे या सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचं व्यवस्थित छान संतुलन जमलं तर सांधे निरोगी राहतील. अगदीच. म्हणजे आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याची परिपूर्ण अशी काळजी घ्यायला हवी सांध्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी. डॉक्टर, सांधेदुखी उद्भवण्याची काही ठराविक वेळ असते का? म्हणजे एखाद्या ठराविक वयातच सांधेदुखी होते की अगदी लहान बाळाला सुद्धा सांधे दुखू शकतात? नाही, सांधे हे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि स्त्रिया एवं पुरुष सगळ्यांमध्येच होते. वयाचा त्याच्यात काही अगदी असा स्पेसिफिक रोल नाही. सांधेदुखीची अनेक कारणंसुद्धा असतात. म्हणजे आपण जर बोलायला गेलो तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली, ज्याच्यामुळे स्थूलता येते, बसण्याची पद्धत चुकते, त्यांनी सांधेदुखी होते. त्याचबरोबर इन्फेक्शन, म्हणजे जसं आपल्याला व्हायरल डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया झाले त्याच्यानी सांधेदुखी होते. विकासात्मक आजार, डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स, वाढत्या वयात गुडघे किंवा खुब्यांना जो येतो व्यंग, त्याच्यामुळे सांधे दुखतात.
तसंच मार लागला, ॲक्सिडेंट झाले की हाडांना जे फ्रॅक्चर्स होते किंवा खेळताना ज्या लिगामेंट्स तुटतात त्यामुळे सांधेदुखी येऊ शकते. काही असे आजार असतात, ऑटो इम्यून म्हणतो आपण त्याला, ज्याच्यात आपल्या शरीरातल्या पेशी सांध्यांच्या आवरणावर हल्ला करतात. उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. आणि महत्त्वाचे खूप कारण आहे जे भारतात अनेक लोकांमध्ये दिसतं, ते म्हणजे वयानुसार होणारे सांध्यांची झीज, ज्याला आपण संधिवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. अगदीच आपण सांगितलं की वयाच्या कोणत्याही वर्षात सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि ज्याची कारणं सुद्धा आपण सांगितली. ही कारणं सविस्तरपणे सांगा. आता आपण जी कारणं सांगितली ती फक्त आपण नावं घेतली, जसं की स्थूलपणामुळे आपली सांधे दुखू शकतात, संधिवातामुळे सांधे दुखू शकतात. आपण जी जी कारणं सांगितली ती सविस्तरपणे सांगा, की जसं आपल्या उंची करता जर वजन अधिक असेल त्यामुळे आपले सांधेदुखी येते, किंवा लहान वयात मुलांमध्ये व्यंग जे दिसतात, ज्याला नॉक नी म्हणतात किंवा बो नी म्हणतात, त्यामुळे सांधेदुखी लहान मुलांमध्ये दिसते. तसंच सांध्याला जेव्हा हाडाभोवतीचं फ्रॅक्चर होतं तेव्हा जरी आपण ट्रीटमेंट दिली तरी काही दिवसांनी त्या सांध्याचं आवरण खराब होऊन त्याच्यामुळे दुखणं येतं. दुसरं, आपलं आता सध्या मलेरियाची, डेंग्यूची साथ बऱ्यापैकी प्रमाणात आहे, त्यामुळे सांधेदुखी येऊ शकते. आणि ही सांधेदुखी फक्त काही दिवस, काही महिने नाही, तर अनेको वर्षसुद्धा राहते. अच्छा. हो. आणि त्याच्याबरोबरच मी म्हटलं तसं रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात, जे महिलांमध्ये जास्त दिसतो, की ज्याच्यामुळे हाताचे, पायाचे छोटे छोटे सांधे आधी सुरुवातीला दुखायला लागतात, हळूहळू त्याचं प्रमाण वाढत शरीराचे इतर सांधेही खराब होतात. आणि संधिवात जो आपल्या भारतात खूपच मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला, जो वाढत्या वयाचा आजार आहे. संधिवाताचा उल्लेख आपण केलेला आहे. संधिवात म्हणजे नेमकं काय असतं डॉक्टर? संधिवात म्हणजे जे आपल्या हाडाचं आवरण असतं, कार्टिलेज, सांध्यावरचं ते कार्टिलेज जसं वय वाढतं तसं हळूहळू झिजायला लागतं. ते झिजल्यामुळे हाडं एकमेकांवर घासायला लागतात. ती घासली की आपल्याला दुखणं सुरू होतं. कालांतराने त्या सांध्याचा आकार बदलतो आणि सांध्याचं फंक्शनही कमी होतं. अच्छा, कोणाला साधारणपणे संधिवात होण्याची शक्यता अधिक असते, म्हणजे कोणत्या वयोगटात? वयोगटात असं काही नाही, पण साधारण महिलांमध्ये 50पासून संधिवाताचे बदल दिसायला लागतात. पुरुषांमध्ये 55-60 या वयाच्या पुढे दिसायला लागतात. अच्छा. आणि संधिवातामध्ये कोणकोणत्या तपासण्या करणं आवश्यक असतं? सर्वात आधी योग्य तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला हे महत्त्वाचं असतं. त्या डॉक्टरकडून पूर्ण शरीराची नीट तपासणी महत्त्वाची असते. आणि डॉक्टर ते तुम्हाला सांगतील इतर जसे काही तपासण्या असतात, एक्सरे म्हणा किंवा MRI म्हणा किंवा रक्ताच्या काही तपासण्या, की ज्याच्यामुळे तुमच्या सांध्याच्या जिजेचं निदान आणि उपचार दोन्हीला नीट मदत होते. अगदीच. संधिवात म्हणजे काय आणि तो कोणत्या वयोगटात होऊ शकतो याबाबत आता आपण माहिती दिलेली आहे. आता आपण जाणून घेऊया संधिवाताच्या उपचाराबाबत. डॉक्टर, आम्हाला सविस्तरपणे माहिती द्या की संधिवातावर उपचार कोणते असतात आणि ते कसे घ्यावे? संधिवाताचा जो उपचार असतो तो 2 प्रकारचा असतो. एक त्याला म्हणतात कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट आणि एक असते सर्जिकल मॅनेजमेंट. कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये आपण पेशंटला आधी काही सूचना देतो, काही विविध त्यांच्या तक्रारी समजून त्यानुसार त्यांना उपचार सांगतो, पण ह्याच्यात शस्त्रक्रियेचा भाग नसतो. ह्याच्यात उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सुरुवातीला आपण त्यांच्या रोजच्या जीवनातलं जे काम असतं किंवा काम करायच्या पद्धती असतात त्याच्यात काही बदल करायला सांगतो, ज्याला ॲक्टिव्हिटी मॉडिफिकेशन म्हणतो. म्हणजे वाकून काम करण्याच्या ऐवजी सरळ उभं राहून काम करावं, मांडी घालून बसण्याच्या ऐवजी खुर्चीवर बसावं. तसंच दुसरं असतं आपल्या ह्याच्यात ट्रॅक लूज केला. हो, आपण सांगत होतात की संधिवातावर उपचार कोणते असतात. पहिला उपचार आपण सांगितलेला आहे. इतर कोणते उपचार असतात? आयुर्वेदातही काही उपचार असतात? आयुर्वेदात आहेत, बरेचसे पेशंट आयुर्वेदिक ट्रीटमेंटही घेतात, पण आयुर्वेदात आपल्याला जे ॲलोपॅथीची औषधं असतात त्याच्यातले जसे घटक माहिती असतात तसे अनेकदा डिटेलमध्ये माहिती नसतात. त्यामुळे ॲलोपॅथीची आपण काही औषधं देतो, त्याच्यात वेदनाशामकही असतात. त्याचबरोबर सांध्यांची कुर्चा जी असते डॅमेज झालेली, ती तितकेच त्याचा डॅमेज रोखून धरण्यासाठी किंवा त्याचा डॅमेज वाढू नये ह्याच्यासाठी काही सप्लिमेंट्स देतो आपण, ते घेऊ शकतात. आणि आपल्या ज्या कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये ट्रीटमेंटमध्ये एक भाग असतो महत्त्वाचा म्हणजे व्यायामाचा, ज्याच्यात आम्ही काही फिजिओथेरपीचे एक्सरसाइजेस सांगतो, ज्याच्या सांध्याच्या भोवतीचे स्नायू जर बळकट झाले तर सांध्यांवर येणारा ताण कमी होतो. त्याच्याबरोबर काही पट्टे दिले जातात, काही ब्रेसेस दिल्या जातात, ज्याच्याने आधार मिळतो सांध्यांना, दुखणं कमी राहतं आणि झीज वाढण्यापासून आपल्याला मदत होते.
काही विशिष्ट इंजेक्शन्सही असतात ज्याला विस्को सप्लिमेंट्स म्हणतात, ज्याच्यात हायलोरॉनिक ॲसिड असतं की ज्याच्यामुळे सांध्याचा लवचिकता वाढते. एक नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी आहे ज्याला प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणतात, ज्याच्यात आपल्या शरीरातल्या पिवळ्या पेशी ज्याच्यात थोडी नवनिर्माणाची क्षमता असते त्या आपण सांध्यात देतो की ज्याच्याने डॅमेज झालेल्या सांध्याला थोडं मदत होते नवनिर्माण व्हायला आणि पुढचं डॅमेज रोखून धरलं जातं. दुसऱ्या प्रकारचा उपचार जे मी म्हणत होते ते आहे कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट नंतरचं सर्जिकल मॅनेजमेंट. सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रियेवर ह्याचा भार असतो. आता खराब झालेल्या सांध्यांना किंवा संधिवात असलेल्या सांध्यांना शस्त्रक्रिया अनेक प्रकारची असते. ती प्रत्येक पेशंटचा सांधा नीट समजून मग त्याला गायडन्स दिला जातो की कुठली शस्त्रक्रिया करावी. त्यात सर्वप्रथम आपण आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया करतो. त्याच्यात सांधा आतून डिटेल दुर्बीणद्वारे चेक केला जातो की तुमच्या सांध्याची झीज नेमकी किती जास्त झालेली आहे, कोणत्या भागात झालेली आहे, किती प्रमाणात झालेली आहे. त्यानंतर येतं आपलं हाय टिबियल ऑस्टिओटॉमी म्हणून एक सर्जरी आहे की ज्याच्यात सांधा जर एकाच भागात खराब झालेला असेल तर तो भाग जपून लोड आपल्याला सांध्याच्या दुसऱ्या भागात जर ट्रान्सफर करायचा असेल आणि त्याचबरोबर थोडा वाकडेपणा असेल तर तो सरळ करता येतो. त्यानंतर एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे ज्याला आपण म्हणतो पार्शल नी रिप्लेसमेंट, म्हणजे जेव्हा सांध्याचा एकच भाग खराब झालेला असतो, दुसरा भाग चांगला असतो, पेशंटची आयु कमी असते, त्यावेळी त्याला जास्तीत जास्त बेनिफिट व्हावा म्हणून आपण पार्शल नी रिप्लेसमेंट करतो. आणि शेवटचं जर सांध्याची झीज इतकी असेल की पूर्णपणे त्यांचा कुर्चा खराब झालेला असेल, त्यांच्या रोजच्या कामांमध्ये त्यांना अडथळा येत असेल तर आपण पूर्ण सांधा बदलीचा त्यांना ऑप्शन देतो. पूर्ण सांधा बदली जो सांध्याचा भाग खराब झालेला असतो तेवढाच आपण कापून काढलेला असतो आणि त्या जागी आपण कृत्रिम सांधा बसवतो. हा जो कृत्रिम सांधा असतो त्याचं आयुष्य साधारण 25 ते 30 वर्ष राहतं. पेशंटनी नीट जपून जर वापरले सांधे तर जितके काही काळ टिकतील तेवढे चांगले राहतात. अच्छा, पार्शल नी रिप्लेसमेंट बाबत आता आपण सांगितलं. या शस्त्रक्रियेमध्ये नेमकं काय करता आपण? की सांध्याला अनेक कंपार्टमेंट्स असतात, त्यातला एखादाच जर भाग खराब झाला, सध्या भारतात पार्शल रिप्लेसमेंट ही गुडघ्यासाठी उपलब्ध आहे, तर त्यात आपण जो भाग खराब झालेला आहे त्याचा पार्ट काढून त्याच्या जागी कृत्रिम सांधा बसवतो. जो पार्ट चांगला आहे त्याला काही डिस्टर्ब करत नाही, त्याला हात लावत नाही, तो तसाच्या तसा नैसर्गिकरित्या राहतो. आणि आपण सांगितलं की आपण कृत्रिम सांधा बसवतो, अगदी पार्शल नी रिप्लेसमेंट मध्ये सुद्धा किंवा संपूर्ण सांध्यांची शस्त्रक्रिया करायची असेल त्यात सुद्धा, आणि त्याचं आयुष्यमान जे असतं ते साधारण 30 वर्ष असतं असं आपण म्हणाल जर व्यवस्थित काळजी घेतली तर, जर नीट सगळी काळजी घेतली तर. हो बरोबर. पण कोणत्या धातूपासून बनवलेले असतात हे कृत्रिम सांधे? आता जसे गुडघ्याचे सांधे असतात ते कोबाल्ट क्रोमियमचे बनलेले असतात आणि खुब्याचे जे असतात ते आपले स्टेनलेस स्टील, सिरॅमिक, ऑक्झिनियम अशा विविध धातूंचे बनलेले असतात. खरं तर डॉक्टर आता जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये अनेक म्हणजे आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत, शस्त्रक्रिया पद्धती आलेल्या आहेत. बरोबर. रोबोटिक शस्त्रक्रिया पद्धतीबद्दल भरपूर बोललं जातं आणि अनेक जण उपचारही घेतात या शस्त्रक्रियेचे. ही शस्त्रक्रिया पद्धत नेमकी कशी असते? रोबोटिकची चर्चा सर्वत्र आहे. मी थोडंसं डिटेलमध्ये सांगते की नक्की काय असतं. म्हणजे नॉर्मल शस्त्रक्रियेला सर्जन म्हणजे करणारा जो आपला डॉक्टर असतो त्याचं कौशल्य हे महत्त्वाचं असतं, तसं ह्या शस्त्रक्रियेला सर्जनचं कौशल्य तर आहेच महत्त्वाचं, प्लस रोबोचा अचूकपणा हा वापरला जातो. सांधा जो पूर्णपणे खराब झालेला असतो त्याचं डिटेल इमेजिंग आपण आधीच करून घेतो रोबोबरोबर येणाऱ्या आधुनिक सॉफ्टवेअरनी. ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने एकदा सांध्याचं पूर्णपणे टिपून घेतलं आपण डॅमेज की मग आपण बसून शस्त्रक्रिया प्रत्यक्ष करायच्या आधी ही शस्त्रक्रिया कशी केली पाहिजे, काय स्टेजेसमध्ये केली पाहिजे ह्याचं डिटेल्ड प्लॅनिंग टेक्नॉलॉजीनी म्हणजे अगदी तकनिकी बारकाईनी करू शकतो. म्हणजे एकदा आपलं सांध्याचं समज आली, त्याचं ऑपरेशनचं प्लॅनिंग झालं की मग एक्झिक्युशनचा पार्ट येतो की जिथं ॲक्च्युली शस्त्रक्रिया करावी लागते, तिथं रोबोचा मेन रोल आहे. हा रोबो अगदी अचूकपणे जसं आपण प्लॅन केलेलं असतं तशी सर्जरी परफॉर्म करू शकतो. म्हणजे त्या सर्जरी परिपूर्णपणे पेशंटसाठी खूप जास्त उपयोगी ठरते. बरं, रोबोटिक शस्त्रक्रिया असो किंवा नियमित शस्त्रक्रिया असो, या शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सुरक्षित असतात का? त्याचबरोबर शस्त्रक्रियांनंतर रुग्णाच्या हालचालींवर काही बंधने येतात का? शस्त्रक्रिया हे रुग्णांसाठी निश्चितच सेफ असतात. पूर्णपणे अगदी रुग्णांनी डोळे झाकून तज्ज्ञ डॉक्टरांकडून मग शस्त्रक्रिया करून घ्यावी. शस्त्रक्रियेनंतर सुद्धा पेशंटला दुखणं बऱ्याच प्रमाणात कमी राहतं, कारण सध्या खूप ॲडव्हान्सेस आलेले आहेत.
ऑपरेशन करण्याची पद्धती बदललेल्या आहेत. आता आम्ही मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी करतो, म्हणजे आपण कमीत कमी टाक्याचं ऑपरेशन जे म्हणतो की ज्याच्यात त्वचा, स्नायू, हाडं ह्यांना ताण कमीत कमी देता आपण ऑपरेशन करता येतं, की ज्याच्याने ऑपरेशन नंतर पेशंटचे स्नायू, सांधे चांगले राहतात, रिकव्हरी लवकर होते. तसंच ऑपरेशनच्या वेळी जे भूल दिली जाते त्याच्यातही आता खूप नवीन पद्धती आलेल्या आहेत. त्याच्यात रिजनल ॲनेस्थीशिया म्हणून एक टेक्निक आहे की जिथं ऑपरेशनच्या नंतर पेशंटला दुखणं कमी राहावं म्हणून सोनोग्राफीच्या मशीनद्वारे नसांचं बंडल लोकेट करून त्या बंडलला भूल दिली जाते. त्यामुळे आपण जे बघतो की शस्त्रक्रियेनंतर पेशंट पहिल्याच दिवशी, दुसऱ्याच दिवशी सहजपणे चालू शकतो. हे सगळं या भूल तज्ज्ञांचा कमाल आहे. ही झाली रोजच्या जीवनातली हालचाल, जी खरोखर कौतुकास्पद आहे की आज शस्त्रक्रिया झाली आणि दुसऱ्या दिवशी रुग्ण चालू शकतो. पण रुग्ण या शस्त्रक्रियेनंतर म्हणजे काही महिन्यांनी, वर्षांनी मनसोक्त प्रवास करू शकतो का किंवा खेळ खेळू शकतो का? आपण ज्या सर्जरीज बोलल्या त्यापैकी संधिवाताच्या ज्या शस्त्रक्रिया बोललेल्या आहेत त्याच्यानंतर जॉईंट रिप्लेसमेंट नंतर पेशंट रोजच्या दैनंदिन जीवनाला अगदी 8-10 दिवसात लागतो. पण जे थोडेसे जास्त ताणवाल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला एक 3 ते 4 महिने थांबवून मग सुरुवात करता येते. अच्छा डॉक्टर, आपलं हॉस्पिटल आहे नाशिकमध्ये. जर आपल्या प्रेक्षकांमधून कोणाला आपल्याकडून सल्ला घ्यायचा असेल, उपचार करून घ्यायचे असेल तर काय सांगाल आपल्या हॉस्पिटलविषयी? कोणकोणत्या सुविधा आहेत तिथे? काकतकर हॉस्पिटल ऑर्थोपेडिक आणि ट्रॉमा सेंटर हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असं हॉस्पिटल आहे जिथं सर्व ऑर्थोपेडिक्सच्या गरजा एकाच छताखाली आहेत. आपल्याकडे सुसज्ज 24 तास असलेले ICU, 24 तास असलेलं इमर्जन्सी डिपार्टमेंट हे आहे. तसंच आमच्याकडे अगदी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत जिथं ऑर्थोपेडिक्सशी निगडीत सर्व आम्ही शस्त्रक्रिया करतो. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत फ्रॅक्चरची सर्जरी, सांधेरोपण, त्याचबरोबर स्पाईन सर्जरी, डिफॉर्मिटी म्हणजे व्यंग करेक्शनच्या सर्जरीज या सगळ्या केल्या जातात. आमच्याकडे प्रशस्त OPDs आहेत. तसंच फिजिओथेरपी सेंटर आहे आणि आमचं डायग्नोस्टिक सेंटर जे आहे त्याच्यात CT, MRI, डेक्सा स्कॅन म्हणजे हाडांच्या ठिसूळपणाची चाचणी, सोनोग्राफी, त्याचबरोबर आपले 24 तास असलेले लॅब हे सगळं रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला काही ऑर्थोपेडिक्सच्या अडचणी असतील त्यांनी जरूर यावं. आम्ही सेवेला कायम हजर आहोत. शिवाय आपला संपर्क क्रमांक आणि हॉस्पिटलचा पत्ता देखील आपण स्क्रीनवर वारंवार दाखवत आहोत. त्यावर नक्कीच प्रेक्षक हो आपण संपर्क साधू शकता आणि मॅडमकडून सल्ला नक्कीच घेऊ शकता. खरं तर म्हणजे आजवर आतापर्यंत अशी परिस्थिती होती की ऑर्थोपेडिक्स या क्षेत्रात केवळ पुरुष डॉक्टर पाहायला मिळायचे आणि आता देखील कमी महिला कदाचित या क्षेत्रात आहेत. आज अनेक विद्यार्थी सुद्धा आपला हा कार्यक्रम पाहत असतील आणि त्यांना सुद्धा ऑर्थोपेडिक क्षेत्रात करिअर करावं अशी इच्छा असेल. त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? यासाठी कोणत्या कोणत्या पदवींची आवश्यकता असते? ऑर्थोपेडिक्स हे एक सुपर स्पेशालिटी आहे. त्याच्यासाठी प्रायमरीली आपल्याला MBBS ही पदवी ग्रॅज्युएशन घ्यावं लागतं आणि त्यानंतर MS ऑर्थोपेडिक्स किंवा DNB ऑर्थोपेडिक्स हे पोस्ट ग्रॅज्युएशन घ्यावं लागतं. त्याच्या पुढे जर शिकायचं असेल तर MCH म्हणूनही ऑर्थोपेडिक्सची डिग्री आहे. ती भारतात नाही पण परदेशात उपलब्ध आहे. पण विविध फेलोशिप्स आहेत. म्हणजे ऑर्थोपेडिक्स ही खूप मोठी ब्रांच आहे. त्याच्या अंडर खूप सबस्पेशालिटीज आहेत. त्यामुळे आपली जी आवड असेल त्यानुसार आपण फेलोशिप निवडू शकतो. म्हणजे काही जणांना मणक्यांची सर्जरी आवडत असेल, काही जणांना सांधेरोपण, काही जणांना फ्रॅक्चर सर्जरी, लहान मुलांची सर्जरी, त्याचं त्याप्रमाणे फेलोशिप्स चूज करता येतात. पण ऑर्थोपेडिक्स ही ब्रांच खरंच खूप छान आहे आणि मी अगदी आवडीने निवडलेली आहे. मुली जरी ह्याच्यात जात नसतील तरी ताकदीची भीती वाटते की खूप ताकदीची ब्रांच आहे त्यामुळे शक्यतो मुलींनी जाऊ नये. पण माझा प्रवास आत्तापर्यंतचा खूप छान राहिलेला आहे. म्हणजे माझ्या बरोबरचे कलिग्स, मला शिकवणारे टीचर्स, सहकारी आणि आता माझे मिस्टर आणि माझे सासरे ह्यांच्या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे मला ऑर्थोपेडिक्स करायला फार आवडतं. अच्छा डॉक्टर, असे काही उदाहरणं असतील आपल्या पेशंटची की जसं आपण सांगितलं की या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दुसऱ्याच दिवशी अगदी चालायला लागू शकतो, पण जसं मी म्हणाले की मनसोक्त प्रवास करण्यासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी त्यांना वर्ष लागू शकतं असं आपण सांगितलं. अशी काही उदाहरणं देऊ शकता का आपल्या पेशंटची? म्हणजे तुम्ही स्वतः त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या. असे अनेक जण आहेत. म्हणजे शस्त्रक्रिया केलेले अनेक वर्षापासून त्रासाने ग्रस्त असलेले रुग्ण की ज्यांच्या पायाच्या किंवा खुब्याच्या जे आकार आहेत पूर्णपणे बदललेले आहेत किंवा ज्यांना बेसिक अगदी जेवायला, खायला, आंघोळीला, टॉयलेट बाथरूमला जायला अडचणी येत आहेत. त्यांना असे काही जणांना एकच डॅमेज आहे, काही जणांना दोन्ही बाजू डॅमेज आहेत. अशा अनेकांना आम्ही शस्त्रक्रिया करून बरं केलेलं आहे.
अगदीच. आणि आपल्या प्रेक्षकांमधील जे रुग्ण असतील किंवा ज्यांना भविष्यात आपल्याला संधिवात होऊ नये असं वाटत असेल, ते काळजीसाठी आपला सल्ला नक्कीच घेतील. त्यासाठी स्क्रीनवर तुमचा क्रमांक दिलेलाच आहे. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमच्याशी एवढ्या मनसोक्त गप्पा मारल्यात. आज योग दिनी आपण आम्हाला एवढा मोलाचा सल्ला दिलेला आहे, त्यासाठी मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.